नमस्कार. तर आज मी बनवत आहे व्हेजिटेबल सूप. त्यासाठी मी कोबी, गाजर, सिमला मिरची, आलं आणि लसूण एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी कढई चांगली तापवून घेतली. त्यात तेल टाकून मी लसूण आणि आलं चांगलं परतून घेतलं आणि ते परतल्यानंतर मी त्यात टाकलं आहे भाजी आणि भाजी टाकल्यानंतर मी ती भाजी पूर्णपणे हलवून घेतली आहे. तर आज म्हटलं पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये सर्दी झालेली आहे, तर हे सूप खूप छान लागतं पावसाळ्यामध्ये आणि हे व्हेजिटेबल असल्यामुळे आपल्या शरीराला पण चांगलं असतं. तर मी हे असं व्हेजिटेबल सूप बनवत आहे आज. तर मी ह्यासाठी ह्या तेलामध्ये ह्या भाज्या 2 मिनटं चांगल्या परतून घेतल्या आणि थोड्या शिजवून घेतल्या. तर अशा पद्धतीने मी या भाज्या तेलामध्ये परतते आणि परतल्यानंतर मी त्या 2 मिनटं अशाच शिजू दिल्या आणि भाजी शिजल्यानंतर मग मी त्यात ॲड केलं टोमॅटो केचप. ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि टोमॅटो केचप ॲड केल्यानंतर मग मी त्यात ॲड केलं आहे सोया सॉस. तो पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि छान असा सूप रेडी होणार आहे आणि खरंच हे सूप आहे ना चवीला खूप छान लागतं. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. तर सोया सॉस आणि टोमॅटो केचप मी टाकले आणि ह्यामध्ये मी आलं लसूणबरोबर हिरवी मिरची पण टाकलेली उभी चिरून, आपली तिखट मिरची, त्याने पण छान अशी चव येते फोडणीमध्ये टाकल्यावर. आणि त्यानंतर मी ह्यामध्ये पाणी ॲड केलं. पाणी तुम्ही तुमच्या मापानुसार घालू शकता. तर मी पाणी ॲड केलं आणि ते 2 मिनटं मी त्याला उकळी दिली. त्यानंतर मग मी कॉर्नफ्लॉवर पाणी घेऊन मिक्स केलं कॉर्नफ्लॉवर आणि ते पण त्या सूपमध्ये टाकलं. मला जास्त घट्ट नको होतं म्हणून मी 2च चमचे त्या ॲड केले कॉर्नफ्लॉवर आणि हे असं मिक्स करून मी या कढईमध्ये असे टाकले सूपमध्ये आणि ते चांगलं हलवून घेतलं आणि त्याला उकळी येऊ दिली. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर उकळी आल्यामुळे सूप एकदम असं छान रेडी झालेलं आणि ते मला जास्त घट्ट नको होतं, थोडं पातळच होतं कारण सगळेच जण होते घरी, त्यामुळे मी थोडं पातळ सूप बनवलेलं सगळ्यांसाठी. आणि त्यानंतर मी हा जो आपला नूडल्सचा ड्राय शेव असतो तो मी सूपमध्ये असा सर्व केला आणि खरंच खूप छान लागतं ते सूप. तुम्ही पण नक्की करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या भागात.